पाहूयात। पंढरपूरच्या वेळापूर पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी मंगेश तुपे या तरुणाला मारहाण केली होती आणि त्यानंतर आमदार उत्तम जानकर आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील आक्रमक झाले। थेट पोलीस ठाण्यात आंदोलनात ते बसले होते। 2 तासाच्या आंदोलनानंतर संबंधित सहाय्यक पोलीस निरीक्षक गोसावी याची तात्काळ बदली करून निलंबित करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आमदार आणि खासदारांनी आंदोलन थांबवलं। आणि महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाचा सदस्य आज लोकप्रतिनिधी या पायरीवर येऊन बसलेला लाजा वाटल्या पाहिजेत या पोलीस प्रशासनाला। कशासाठी तुम्ही ही दलाली करताय साहेब? आणि यांच्यावरती साहेब सगळ्या अधिकाऱ्यांच्या या तालुक्यातल्या मंगेश तुपे या ठिकाणी आईला घेऊन जात असताना मतदानाला इथल्या प्रभारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावरती मारहाण केली, आईसमोर मारहाण केली। त्याचे आजोबा गेल्या 5 दिवसापूर्वी एक्सपायर झालेत, त्या दुःखात आहे, तरी तो मतदानाला आला, घरच्यांना घेऊन आला। म्हणजे अन्याय करायचं काम। आणि या माळशिरस तालुक्यामध्ये विशेषतः वेळापूर आणि नातेपुते हे 2 पोलीस स्टेशन्स आणि इथले प्रभारी, ह्या प्रभाऱ्यांना चालवायचं काम 2 नंबर धंदेवाले या तालुक्यातले करतात। आणि त्या 2 नंबर 2 वाल्यांना इथं आश्रय संरक्षण कुणाचं आहे तर ते माझ्या आमदाराचं संरक्षण आहे। आम्ही SP-ना विनंती केली दोघांनी, आमदार साहेबांनी आणि त्यांनी 100% आश्वासन दिलेलं आहे। त्यांच्याकडे तसं रिपोर्टिंग झालेलं आहे की यांचा कारभार कसा चाललेला आहे आणि 2 दिवसामध्ये DYSPचा रिपोर्ट गेल्या ते ॲक्शन घेता येईल। या तालुक्यामध्ये आज जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी मतदान होतं। यामध्ये मटका गुटखा दारूवाले सगळे गुन्हेगार तडीपार या लोकांना कुणालाही त्यांनी या मतदानाच्या प्रक्रियेपासून बाजूला केलं नाही। सगळे गुन्हेगार वापरले, पैसे पोलीस गाड्यामधून वाटले आणि सगळ्या प्रकारे दोन्ही पोलीस स्टेशनचे नातेपुते आणि या ठिकाणचे हे दोन्ही अधिकारी अशा पद्धतीने वागले। त्यांच्या विरोधामध्ये एक रहिवासी आहे, त्याने आज एक तक्रार अर्ज दिलेला आहे की वेळापूर पोलीस स्टेशनचे API गोसावी यांनी धक्काबुक्की केली, मारहाण केली। त्या संदर्भात त्याने आमदार महोदय आणि खासदार साहेब आणि इथले काही लोक आले होते, तर ते निवेदन प्राप्त झालेलं आहे मला। ते निवेदन मी चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आमच्या वरिष्ठ SP साहेबांना सादर करणार आहे। त्यानंतर पुढील कारवाई त्यावर केली जाईल। शाळा प्राथमिक विभाग या ठिकाणी माझ्या आईला मतदानासाठी घेऊन येत असताना मला जे इथले गोसावी साहेब आहेत त्यांनी पाठीमागून मारहाण केली। तेव्हा त्यांना मी विचारले, बाबा माझ्यावर मारहाणीचं कारण काय, मी काय चूक केली? तर त्यांनी मला काहीही सांगितलं नाही आहे। डायरेक्ट त्यांनी मला मारहाण केली, डायरेक्ट म्हणले काठी घ्या रे याला बघूया। आणि मी तिथून नंतर निघून गेलो, घरी गेलो। आई तरी मला विचारलं तू काय चूक केली का? बाबा माझी काहीच चूक नाही। मी साहेबांना विचार, आई माझी विचारली बाबा माझ्या मुलानं काय केलं, तरी आईला सुद्धा या माणसानं उत्तर दिलं नाही आहे। तरी अशा या माणसाला मी डायरेक्ट निवेदन दिलं आहे, अशा या माणसाला या ठिकाणी ठेवू नका, या माणसाला बडतर्फ करा, त्वरित निलंबित करा। हा वेळापूरमध्येच मुलींच्या शाळेपाशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुलींच्या या ठिकाणी